महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आज 8 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यातील काही निर्णयांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे। त्यांनी सांगितल्यानुसार आता राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार आहे। तसेच सिंधी समाजाला त्यांची घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने कायदेशीर करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। ते आज मुंबई माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते। राज्यातील घरकुलांना आपण 5 ब्रास मोफत वाळू देणार आहोत। प्रत्येक वाळूघाटात 10% आरक्षण हे घरकुलांसाठी असेल। ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती यांनी ही पुढची कारवाई करायची आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले। सरकारी बांधकामात सँडचाच वापर होणार, तसंच नैसर्गिक वाळू देण्याचं धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये आणणार आहोत। सँड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करण्यात येईल। सरकारी बांधकामात सँड वाळूच वापरली जाईल। नदीच्या वाळूची गरज पडणार नाही। सँड धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये आणले जाईल। दगड आणि गिट्टीपासून ही वाळू तयार केली जाणार आहे, अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।